नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। यातील प्रमुख निर्णय म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे। त्याचबरोबर नवीन वस्तू आणि सेवा कर विधेयक आणण्याचीही घोषणा करण्यात आली आहे। 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी शाळा पुन्हा सुरू झाल्या। सर्वच शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये छान उत्साह जाणवला। मेळघाटात चिखलदरा तालुक्यात दुर्गम भागात वसलेल्या मसोंडी गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांसह शाळेचे मुख्याध्यापक आणि 3 शिक्षकांचाही या शाळेत पहिलाच दिवस होता। विद्यार्थी आणि नवीन शिक्षक त्यांच्यासाठी सारं काही नवीन असताना शिक्षक विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद उत्साह प्रचंड झळकत होता। राज्यभरातील अनेक भागात महिला मुलींवरील अत्याचाराच्या विविध घटना समोर आल्या आहेत। अशीच एक भयंकर घटना वाशिममध्ये समोर आली आहे। आरोपीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, तिला जीवे मारण्याची धमकी दिली। याच त्रासाला कंटाळून घाबरून भयभीत झालेल्या अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील तलाठी आणि पुणे जिल्ह्यातील एका महाविद्यालयीन युवतीचा मृतदेह जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात सुमारे 1200 फूट खोल दरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे। प्राथमिक तपासात दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचे समोर आले आहे। आता दोघांनी लिहिलेल्या सुसाईड नोट सापडल्याने घटनेचा उलगडा झालाय। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील केरेडी गावामध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। गावातील एका 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। राज्यात पहिलीपासून 3 भाषा शिकणं सक्तीचं करण्यात आलंय। तिसरी भाषा म्हणून हिंदी रेटण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न होत असताना त्याला राज्यातील जनतेकडून विरोध होत आहे। विरोधी पक्ष देखील जनतेची बाजू मांडत आहेत। मात्र विरोधी बाकावरील समाजवादी पार्टीने मात्र राज्य सरकारचं समर्थन केलंय। सपाचे आमदार अबू आझमी यांनी तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली पाहिजे असं म्हटलंय। त्याहून पुढे जात आझमी म्हणाले, हिंदीला देशाची राष्ट्रभाषा म्हणून घोषित केलं पाहिजे। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्वांसाठी हिंदी भाषा शिकणं अनिवार्य केलं पाहिजे। संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जय घोषात पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने निघालाय। पुण्यातील नागरिकांचा 2 दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर रविवारी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दिवे घाटाचा अवघड मार्ग सर करत सासवड मुक्कामी पोहोचला। पालखीचा सोमवारचा मुक्काम सासवडमध्ये होता। मंगळवारी सकाळी पालखी जेजुरी वाल्हा नीरा मार्गे पुढे पंढरपूर वकडे प्रस्थान केलं, तर संत सोपान काका महाराजांच्या पालखीनं मंगळवारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलंय। सातपुडा पर्वत रांगेत विदर्भातील सर्वात प्रसिद्ध असणारा मेळघाटातील चिखलदरा येथे गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार तर रिमझिम पाऊस बरसतोय। पर्यटन नगरी असणारा चिखलदरा आता गार वारा आणि दिवसभर धुक्याची चादर ओढून अगदी थंडगार झालाय। विशेष म्हणजे पावसाने ठाण मांडताच राज्यभरातील पर्यटकांसाठी चिखलदरा भ्रमती ही खास पर्वणी असून उन्हाळ्यात ओसाड पडलेल्या चिखलदरा येथील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंविरोधात दिशाचे वडील सतीश सालियान यांनी गंभीर आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। घटनेच्या 5 वर्षांनंतर दाखल झालेल्या या याचिकेवर राज्य सरकारची भूमिका काय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे। या प्रकरणी भंडारा येथील चरण चेटुले आणि मोहोपा येथील दिलीप धोटे यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर आता आणखी एका शिक्षण संस्था चालकास पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे शिक्षण संस्था चालकांचे धाबे दणाणले आहे। ओंकार भाऊराव अंजीकर असं अटक करण्यात आलेल्या शिक्षण संस्था चालकाचं नाव आहे। शालेय पोषण आहार योजनेतील प्रति विद्यार्थी खर्चात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। हा सुधारित दर 1 मे 2025 पासून लागू करण्यात आलाय। यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पौष्टिक आहार मिळण्यास मदत होणार आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून इयत्ता 1ली ते 5वी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिने युक्त तसेच 6वी ते 8वी मधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतोय।
महामुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरी रेल्वे अर्थात मुंबई लोकल अपघातात मृत्युमुखी पडलेले तब्बल 15,000 मृतदेह हे बेवारस स्थितीत असल्याचे धक्कादायक वास्तव्य माहिती अधिकारातून समोर आले आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत, चर्चगेट ते विरार, डहाणू रोड, CSMT ते वाशी पनवेल अशा सर्व मार्गावरील हे अपघाती मृत्यू आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पकड मजबूत केली आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघात हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। तिथेच अजित पवारांच्या पक्षाने आपले वर्चस्व अधिक दृढ करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। राज्यातील शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय। विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचा सक्तीने अभ्यास लादला जाणार का, या संदर्भात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। या मुद्द्यावरून मनसेने थेट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पुणे दौऱ्यावर बंदी घालण्याचा इशारा दिलाय। सध्या पहिलीपासून हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत आलाय। याबाबत साहित्यिकांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। या सगळ्याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे शत्रू असं म्हटलं आहे। तसंच मराठीवर हल्ले होत असताना नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले गप्प का बसले आहेत असाही प्रश्न संजय राऊत यांनी केलाय। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या काश्मीरमधील दोघांना राष्ट्रीय तपास संस्थेने रविवारी अटक केली। या लोकांवर गंभीर आरोप आहे। परवेज अहमद जोठार आणि बशीर अहमद जोठार या दोघांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना झोपडीत आश्रय दिला होता, त्यांना जीवनही दिले। हे तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते। हे दहशतवादी हत्याकांड घडवणार असल्याचे परवेज आणि बशीर यांनी माहित होते, परंतु काही हजार रुपयांसाठी त्यांनी दहशतवाद्यांची मदत केल्याचे NIA कडे मान्य केले आहे। एका तरुणाने आपल्या पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्याच्या पत्नीने त्याला तिच्या बॉयफ्रेंड सोबतचा अश्लील व्हिडिओ पाठवला होता। त्यानंतर या तरुणाने आपले जीवन संपवले आहे। आपला जीव देण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ काढला होता, ज्यामध्ये त्याने यासाठी पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला जबाबदार ठरवलाय। या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे। जयपूरमध्ये हनी ट्रॅप करून लोकांना फसवणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे। या महिला श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देत होत्या। पोलिसांनी त्यांना अटक केली, त्यामुळे त्यांचे कारनामे उघडकीस आले आहेत। या महिला सोशल मीडियावर श्रीमंत घरातील पुरुषांसोबत मैत्री करायच्या आणि त्यांना हॉटेलमध्ये बोलवायच्या। तिथे काही वेळ घालवल्यानंतर त्या लोकांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळायच्या। पोलिसांनी या 2 शातीर महिलांना अटक करून हनी ट्रॅपच्या अनेक घटना उघडकीस आणल्या आहेत। प्रयागराजच्या नैनी परिसरात राहणाऱ्या कप्तान निषाद याचा विवाह 29 एप्रिल रोजी करछना डिहा येथील लक्ष्मीनारायण निषाद यांची मुलगी सितारा हिच्याशी झाला होता। लग्नापर्यंत सर्व काही ठीक होते, पण हनीमूनच्या रात्री जे घडले त्याने कप्तानला मोठा धक्का बसला। हात लावलास तर तुकड्यांमध्ये मिळशील असे सिताराने हनीमूनच्या रात्री म्हटल्याचे कप्तान निषादने म्हटले। कप्तानच्या म्हणण्यानुसार सिताराने त्याला चाकू दाखवत धमकी दिली की तिला स्पर्श करू नये, स्पर्श केल्यास त्याचे 35 तुकडे होतील। तिचे दुसऱ्यावर प्रेम असून तिला तिच्या प्रियकरासोबत जायचे आहे। यानंतर सितारा पलंगावर झोपली आणि कप्तान सोफ्यावर झोपला। देशातील 4 राज्यातील 5 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकात विरोधकांनी 5 पैकी 4 जागा जिंकून सरशी साधली। अरविंद केजरीवाल यांच्या आपची भरारी, काँग्रेसचे पुनरागमनाचे बऱ्यापैकी प्रयत्न आणि भाजपची कमकुवत होत चाललेली पकड हे 3 मुद्दे निकालांमधून अधोरेखित झाले। विरोधकांना व महत्त्वाचे म्हणजे मतदारांना गृहीत धरू नका, अन्यथा विरोधी पक्षांना नवे बळ मिळू शकते असा इशाराही या निकालांनी दिला आहे। गेल्या 3 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू आहे। दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरू आहेत। या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे। अशातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट उधळण्यात आलाय। रशियाची गुप्तचर संस्था FSB ने एका स्लीपर एजंटला सक्रिय केले होते, मात्र त्याला वेळीच अटक केल्याने झेलेन्स्की यांचा जीव थोडक्यात वाचला आहे।
अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीने इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबले आहे। या दोन्ही देशात आता शस्त्रसंधी झाली आहे। हा करार होण्याआधी अमेरिकेने या युद्धात उडी घेत इराणच्या आणखी तळांवर हवाई हल्ले केले होते। दरम्यान शस्त्रसंधी झाली असली तरी इराणकडे असलेल्या 400 किलो युरेनियमने सर्वांच्या चिंतेत भर टाकली आहे। अमेरिकेनं उपराष्ट्राध्यक्ष JD व्हेन्स यांच्या मते इराणकडे असलेल्या 400 किलो युरेनियमचा हिशोब लागत नाही। हे युरेनियम कुठे आहे त्याचा शोध लागत नाही। इराण इस्रायल युद्धामुळे युद्धाचे ढग दाटून आले आहेत। त्यात कतारमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। या हल्ल्यानंतर कतारमधील भारतीय दूतावासाने भारतीयांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की सध्याची परिस्थिती पाहता कतारमधील भारतीय समुदायाला सतर्क राहण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। भारत ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीच्या विरोधात काही ऑपरेशन सुरू करत आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण भारतीय वायुसेनेचे प्रमुख अमरप्रीत सिंग हे तुर्कीच्या सर्वात मोठ्या शत्रू असलेल्या ग्रीसच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत। ग्रीस आणि तुर्की यांचे संबंध फार पूर्वीपासूनच चांगले नाहीत। तुर्कीला उत्तर देण्यासाठी भारताने ग्रीस सोबत लष्करी सहकार्य वाढवावे अशी अपेक्षा केली जात होती। ग्रीसला पोहोचल्यावर भारतीय वायुसेनेचे प्रमुख AP सिंग यांचे स्वागत हेलेनिक एअर फोर्सचे चीफ लेफ्टनंट जनरल दिमोस्थेनीस ग्रिगोरियासिस यांनी केले। बघायला गेलं तर हा दौरा नेहमीच्या लष्करी सहकार्याचा भाग आहे असं वाटू शकतं, पण याचे राजकीय आणि धोरणात्मक अर्थ खूप जास्त आहेत। इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे। या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशात शस्त्रविरामाबाबत एकमत झाले। मात्र याच्या काही तासातच तेहरानने तेव अवियावर नव्याने क्षेपणास्त्र डागल्याचा दावा इस्रायलने केलाय। हे शस्त्रविरामाचे उल्लंघन असल्याचे इस्रायलने म्हटले आहे। तसेच इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्ज यांनी मंगळवारी सांगितले की त्यांनी इराणच्या शस्त्रविरामाच्या उल्लंघनाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश लष्कराला दिले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मंगळवारपासून पदव्युत्तर महाविद्यालयांची तपासणी करणार आहे। तपासणीसाठी पथके ठरली असून 10 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। तपासणी होत नाही तोपर्यंत महाविद्यालयांना प्रवेश करता येणार नाहीत असेही विद्यापीठाने स्पष्ट केले। तपासणीत अर्हताधारक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवड, भौतिक सुविधा ते 3 वर्षांचे बँक खात्यांची विवरणपत्र, बायोमेट्रिक तपासले जाणार आहे। देशातील तिसरी मोठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाला वाचवण्यासाठी सरकार पुन्हा एकदा पुढे सरसावले आहे। केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की स्पर्धा कायम राहिली पाहिजे, त्यामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात फक्त 2 कंपन्या असणे योग्य नाही। यामुळे सरकारने पुन्हा एकदा व्होडाफोन आयडियाला वाचवण्याचा विचार सुरू केलाय। यापूर्वी सरकारने म्हटले होते की आता व्होडाफोन आयडियाला आणखी दिलासा देता येणार नाही। झी मराठीच्या नव्या मालिकेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत। अलीकडेच वाहिनीने या आगामी मालिकेची पहिली झलक शेअर केली। नात्यांची वीण नव्याने जुळणार, प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार असे म्हणत हा टीजर शेअर करण्यात आला असून मालिकेचा प्रोमो 24 जून रोजी संध्याकाळी 8:40 रिलीज केला जाणार आहे। या टीजर मधून अद्याप कलाकारांचा चेहरा समोर आलेला नाही, मात्र हे सुबोध आणि तेजश्रीच आहेत हे त्यांच्या आवाजावरूनच स्पष्ट होतंय। बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल, ज्याला इंडस्ट्रीमध्ये ॲक्शन हिरो म्हणून ओळखले जातो, त्यानं नुकताच त्याच्या बालपणीच्या एका गंभीर आजाराबद्दल खुलासा केलाय। सनी देओल डिस्लेक्सिया या आजाराने ग्रस्त होता, ज्यामुळे त्याला आजही स्क्रिप्ट वाचण्यात अडचणी येतात असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलंय। अभ्यासात आवड नसल्यामुळे लहानपणी मार खावा लागला, पण खेळात आवड असल्यामुळे त्यात मन रमलं असंही तो म्हणालाय। एकाच कसोटी सामन्यात भारतीय संघ तिसऱ्यांदा काळी पट्टी बांधून 5व्या दिवशी मैदानात उतरला होता। भारतीय संघाने तिसऱ्यांदा काळी पट्टी का बांधली याचे कारण आता समोर आले आहे। या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांनी काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या, त्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामधील मृतांसाठी। त्यामुळे पहिल्या दिवशी सर्वच खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।